श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। आपण स्त्री असाल, पुरुष असाल, अगदी मुलं मुली कोणीही असू द्यात, आपण जे बोलतो, जे सांगतो त्याचा प्रभाव समोरच्यावर पडत नाही। आपल्या गोष्टी समोरचा व्यक्ती सिरियसली घेत नाही। म्हणजे आपण सांगतोय, आपले मुलं ऐकत नसतील, आपले पती ऐकत नसतील, किंवा आपण वडील आहात तर आपले मुलं ऐकत नसतील, आपण पती आहात तर आपली पत्नी ऐकत नसेल, घरातील कोणीही ऐकत नसेल, आपल्याला भौतिक सुख मिळत नसेल, आपल्याला सुख, समृद्धी, ऐश्वर्य या गोष्टींची प्राप्ती होत नसेल, सतत आर्थिक नुकसान होत आहे, किंवा धनप्राप्तीचे मार्गच खुले होत नाहीयेत, पैसा येतो पण पैसा टिकत नाहीये, ज्याला आपण लक्झरियस लाईफ म्हणतो, तर लक्झरियस लाईफ आपली होत नाही। आपण कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण आपल्या कष्टाचा योग्य ते मोबदला आपल्याला मिळत नाहीये। या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात होण्यासाठी, म्हणजे आता हे सगळं सुरू आहे, तर हे सगळं कुठेतरी कमी व्हावं, आपल्याला भौतिक सुख मिळावं, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, लक्झरियस लाईफ, आपल्याला आपल्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असावं, सुंदरता असावी, ज्याचा म्हणजे समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडावा। म्हणजे अगदी 50 जण जरी असले बघा, त्यातून आपण उठून दिसावं। इथे कलरचा प्रश्न येत नाही, गोरा किंवा काळा हा प्रश्न नाही, एक प्रकारचं तेज बघा चेहऱ्यावर असतं, की जेणे कितीही माणसं असू द्यात तो व्यक्ती उठून दिसतो। तर असं तेज आपल्याला प्राप्त व्हावं, यासाठी आपल्याला छोटे छोटे अगदीच करण्यासाठी सोपे, खूप काही खर्च लागणार नाही, खूप काही वेळ लागणार नाही, पण याचे जे प्रभाव आहेत ना, ते खूप लवकर आपल्याला दिसायला लागतील। कारण हे उपाय केल्यानंतर, विलायची आणि लवंगाचे उपाय केल्यानंतर आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत होऊ लागेल, आणि ज्या वेळेला आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो त्यावेळेला आपल्या चेहऱ्यावर सुंदरता, आपलं तेज वाढतं, आपण जे बोलतो, सांगतो त्याचा समोरच्यावर प्रभाव पडतो, आपली आर्थिक स्थिती उत्तम राहते, आपल्या कष्टाचं योग्य ते फळ आपल्याला मिळतं, म्हणजे नशिबाची साथ मिळते, लक्झरियस लाईफ आणि अजून बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये बदल होतात। बरेच जण म्हणतात बघा, की माझ्या 7 जन्माची दरिद्रताच आहे, माझी गरिबी कधी हटतच नाही। तर आज जे सांगणार आहे विलायची आणि लवंगांचे उपाय हे कंटिन्यू करा, आणि मग बघा आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू कसा बदल होतो। असं नाही की आज खाल्लं की उद्याच होणार, एवढ्या वर्षापासून तुमचा हा ग्रह निगेटिव्ह आहे आणि तुम्ही म्हणता की तो एका दिवसामध्ये किंवा काही याच्यामध्ये हे करा, थोडंसं कंटिन्यू करा, याचा प्रभाव नक्कीच दिसेल। आपण स्वतः बघा, कोणी सांगितलं तर ते काम करतो का? मग शेवटी हे तर ग्रह आहेत, आपल्याला आपलं भाग्य बदलायचं आहे, यासाठी थोडंसं स्ट्रगल, थोडीशी मेहनत ही तर आपल्याला करावीच लागते। नाही केले तर आपलं जसं आहे तसं रटाळ आयुष्य, लाईफ हे तर चालूच आहे, मग चालू राहू द्या। पण याच्यासोबत कुठेतरी वाटतं की भाग्याची साथ मिळावी, तर नक्कीच हे जे उपाय आहेत हे उपाय करायला सुरुवात करा। पहिली गोष्ट, आपला शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 2 हिरवी वेलची घ्यायची आहे, ज्याला आपण वेलदोडे म्हणतो। हिरवी वेलची घ्यायची आहे, म्हणजे 2 घेऊ शकता किंवा थोड्याशा बऱ्याचशा घेऊ शकता, आणि त्या मिक्सरमध्ये आपल्याला फिरवायच्या आहेत, त्याची पावडर करून घ्यायची आहे, अगदी सालीसकट, साली काढून मधल्या ज्या बिया असतात त्याची नाही, सालीसकट हिरव्या वेलचींची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। तुम्ही शुभ आकडा 11 किंवा 21 असं सुद्धा घेऊ शकता, किंवा रोजच्या रोज एका वेलचीचं सुद्धा करू शकता। ह्याचं पावडर करायचं आहे, आणि रोज स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हे वेलची पावडर टाकून याने स्नान करायचं आहे। याने आपला शुक्र ग्रह जो आहे तो हळूहळू स्ट्रॉंग होऊ लागेल। कोणत्याही शुक्रवारपासून याला सुरुवात करा, कंटिन्यू 21 दिवस हे करा, थोडंसं पुढचा आठवडा थांबवा आणि येणाऱ्या शुक्रवारपासून परत सुरू करा। बघा, खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये फरक होत आहे शुक्र ग्रहाच्या मजबूतीमुळे, हे तुम्ही अनुभवू शकाल। दुसरी गोष्ट म्हणजे शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी, माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होण्यासाठी, धनप्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी खुले होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, ज्याला आपण खाऊची पानं, नागवेलीची पानं म्हणतो बघा। 2 नागवेलीची पानं घ्यायची आहेत, अगदी देठासहित। त्यावर आपल्याला 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि 1 विलायची ठेवायची आहे। लवंग ही समोर फूल असलेली असावी, 2 लवंगा, 1 विलायची ठेवायची आहे, आणि अगदी छोटं म्हणजे 1 किंवा 2 थेंब गाईचं तूप आपल्याला त्या पानावर ठेवायचं आहे। आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे। हा जो उपाय आहे तो आपल्याला मंगळवार शुक्रवार असा करायचा आहे, किंवा तुम्हाला फक्त मंगळवार करायचा असेल तर तुम्ही तसं पण करू शकता, किंवा तुम्हाला फक्त शुक्रवार करायचा आहे तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी, ज्या वारी तुम्ही सुरू करणार आहात त्या वारी संकल्प करायचा आहे की 21 मंगळवार किंवा 21 शुक्रवार मी हे अर्पण करेल, आणि ते अर्पण करायचं आहे। आता आपल्या घराच्या आजूबाजूला देवीचं मंदिर नसेल तर आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीच्या समोर किंवा माता लक्ष्मीची
मूर्ती असेल, फोटो असेल त्यांच्या समोर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे निर्माल्य म्हणून टाकायचं आहे. हे आपण करू शकतो. याने खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटू लागतील. धनलाभ होण्याचे मार्ग जे आहेत ते आपल्यासाठी खुले होऊ लागतील. पुढचा उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 11, 21 किंवा 51 किंवा 108 अशा विलायची घ्यायच्या आहेत. 11, 21, 51 किंवा 108 अशा विलायची घ्यायच्या आहेत. त्या आपल्याला लाल कलरच्या धाग्यामध्ये किंवा पांढऱ्या कलरच्या धाग्यामध्ये ओवून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपण सुई धागा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण ते ओवून घ्यायचे आहेत. त्याचा हार बनवायचा आहे, त्याची माळ बनवायची आहे आणि ही आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन अर्पण करायची आहे किंवा आपल्या घरातल्या देवीच्या फोटोला किंवा मूर्तीला अर्पण करायची आहे. आणि घरी जर अर्पण केली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही देवीच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही जेव्हा केव्हा कधी कुठे रस्त्यामध्ये वगैरे देवीचं मंदिर असेल तिथे नेऊन ठेवायची आहे आणि देवीच्या मंदिरात ठेवली तर प्रश्नच नाही. हे पण आपल्याला 21 मंगळवार किंवा 21 शुक्रवार किंवा मंगळवार शुक्रवार अशा पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो. पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी ज्या वारी आपण सुरू करणार आहोत त्या वारी आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता. आता तिसरा जो उपाय आहे तो मी स्वतः केलेला आहे आणि याचे खूप छान अनुभव आपल्याला आहेत. फक्त आपल्यामध्ये थोडेसे पेशन्स हवे आहेत. आपण उपाय करा, 1 दिवस झालं, 2 दिवस झाला असं दिवस मोजू नका, कारण आपण केलेला उपाय, कोणतीही सेवा ही कधीही वाया जात नाही. आपल्याला 108 लवंगा घ्यायच्या आहेत. आता मी स्वतः 108 लवंगा घेतल्या होत्या. तुम्ही 51 घेऊ शकता, 21 घेऊ शकता किंवा 11 घेऊ शकता, पण या सर्व लवंगा ज्या आहेत समोर फूल असलेल्या असाव्यात. आता 108 लवंगा, मी माझं सांगते, 108 लवंगा घेतल्या होत्या तर आपल्याला एक सिंगल लवंग नाही घ्यायची. 108 म्हणजे 2 लवंगांची एक जोडी आपल्याला असं करायचं आहे. त्या पण सगळ्या फुल असलेल्या. आता मी काय करायची, मला शुक्रवारी करायचं म्हटलं की आदल्या दिवशीच मी हे सगळं जोडून आणि तयार करून ठेवायची किंवा संध्याकाळी सगळं 2-2 ची जोडी समोर फुल असलेल्या सगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवायची. दुसऱ्या सकाळी त्याचा हार बनवायची, म्हणजे गाठीचं 2 याची 1 त्याला गाठ मारायची, 2 लवंगाची एक जोडी त्याला गाठ, 2 लवंगाची एक जोडी त्याला गाठ, असं आपल्याला पूर्ण माळ बनवायची आहे आणि ही देवीच्या मंदिरामध्ये आपल्याला अर्पण करायची आहे. धनप्राप्तीचा सर्वात मोठा हा उपाय आहे. हा उपाय कंटिन्यू तुम्ही शुक्रवार किंवा मंगळवार तुम्ही करत चालला. तुम्ही बघू शकाल की तुमचं आर्थिक प्रगती खूप लवकर होत आहे. तुम्ही जे कष्ट करताय, जे मेहनत करताय त्याला नशिबाची, भाग्याची साथ मिळत आहे. हे सुद्धा आपल्याला देवीच्या मंदिरामध्ये तिथे जाऊन अर्पण करायचं आहे. 21 मंगळवार किंवा 21 शुक्रवार, पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्याला संकल्प करायचा आहे. घरी जर अर्पण केलं तर मग आपण हे तसंच राहू द्यायचं. कधी जाता येता देवीच्या मंदिरामध्ये गेलं तिथे ठेवून यायचं, निर्माल्यामध्ये हे टाकायचं नाही घरी जर आपण अर्पण केलं तर. आणि हे उपाय करत असताना कधी पिरियड्स आले, सुतक आले तर ते तेवढं स्किप करायचं. जिथं स्टॉप झालं होतं पिरियड झाल्यानंतर, सुतक झाल्यानंतर तिथून पुढे आपल्याला सुरू करायचं आहे. हा आहे अत्यंत साधा आणि सोपा उपाय. त्याच्यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 2 लवंगा घ्यायच्या आहेत. 2 लवंगा घ्यायच्या, 2 विलायची घ्यायच्या आहेत आणि आपल्याला थोडासा कापूर घ्यायचा आहे. आणि तुम्हाला जर शक्य झालं तर गाईच्या तुपामध्ये जर तो कापूर भिजवून घेतला, म्हणजे बुडवून घेतला तर अतिउत्तम राहील. नसेल तर काही हरकत नाही. आपल्याला हे घ्यायचं आहे. एखादी पणती घ्यायची आहे, जी जुनी दिवाळीची पणती असते बघा, किंवा ती जरी नसेल तर तुमच्याकडे चांदीची वाटी असेल तर यासाठी जर आपण चांदीची वाटी वापरली तर याचा प्रभाव जो आहे तो अधिक जास्त आपल्याला मिळू शकतो. किंवा तुम्ही काहीही अगदी निरांजन वगैरे काही घेतलं तरीही चालेल. त्याच्यामध्ये हे ठेवायचं आहे. आणि हा उपाय जर आपल्या घराचा ब्रह्मस्थान जे असेल, ब्रह्मस्थानावर बसून, ब्रह्मस्थानामध्ये बसून जर आपण हा उपाय केला तर खूप लवकर याचे प्रभाव आपल्याला दिसू लागतील. पण ब्रह्मस्थान आपल्याला माहीत नसेल किंवा आपल्याला कळतच नसेल कोणतं आहे तर अशा वेळेला कोणत्याही रूमच्या, आपला हॉल असेल, किचन असेल, बेडरूम असेल, कुठेही आपल्या हॉलचा जो मध्यभाग आहे, जी मध्यभागी जी आहे तर तिथे बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तिथे बसायचं. जे ब्रह्मस्थान आहे मध्यभागी, ही जी आपण निरांजन घेतली आहे किंवा पणती घेतली आहे, ज्यामध्ये आपण हे साहित्य ठेवलेलं आहे ते ठेवायचं आणि ते तिथे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. ते प्रज्वलित करायचं आणि अगदी ते म्हणजे पूर्ण ते जळेपर्यंत आपल्याला ओम शुम शुक्राय नमः, ओम शुम शुक्राय नमः, ओम शुम शुक्राय नमः हा मंत्र जप करायचा आहे. हा जो मंत्र तुम्हाला म्हणायचा नसेल तर आपल्या कुलदेवीचा जोही कोणता मंत्र आहे
तो मंत्र आपण ते पूर्ण जळेपर्यंत म्हणू शकतो. कुलदेवीचा मंत्र माहीत नसेल तर आपण ज्याही गुरूंना मानतो, ज्याही देवांना मानतो, त्यांचा जो काही मंत्र असेल तो मंत्र आपण म्हणू शकतो. काउंट करायची गरज नाही की 11 वेळा म्हणू का 21 वेळा म्हणू का 51. फक्त तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ते पूर्ण प्रज्वलित, पूर्ण ते जळेपर्यंत. असं आपल्याला कोणत्याही मंगळवार किंवा कोणत्याही शुक्रवारपासून सुरू करायचं आहे. कंटिन्यू रोजच्या रोज 21 दिवस आपल्याला करायचं आहे. 21 दिवस करायचं. वाटलं तुम्हाला परत स्टॉप द्यायचा, एखादा आठवडा गॅप द्यायचा आणि परत येणाऱ्या मंगळवारपासून किंवा शुक्रवारपासून 21 दिवसांची ही सायकल आपल्याला तयार करायची आहे. याने सुद्धा आपल्या घरामध्ये जर मनी ब्लॉकेजेस असतील, धन आकर्षित होत नसेल किंवा पैसा येतो पण तो टिकत नसेल, माता लक्ष्मी स्थिर राहत नसेल, माता लक्ष्मीची कृपा होत नसेल, सतत आर्थिक नुकसान होत असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होत आहेत आणि आपल्याला धनलाभ होत आहे, पैसा येत आहे आणि तो टिकत सुद्धा आहे. अशा बऱ्याच चांगल्या गोष्टींचे अनुभव यायला लागतील. तर हे बघा अत्यंत साधे आणि सोपे उपाय होते लवंग आणि हिरवी विलायचीचे, जे आपण करू शकतो आणि याचे जे प्रभाव आहेत हे आपण स्वतः याचा अनुभव घेऊ शकतो. श्री स्वामी समर्थ.